हाय गाइस, सो वेलकम टू आवर व्हिडिओ। आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज आहे हरतालिकाची पूजा, त्याचा मी व्हिडिओ बनवणार आहे। आणि आम्ही दोघं जस्ट आंघोळ करून आलो आहे आणि आमचा चेहरा खूप थकलाय कारण की काल खूप काम होतं, आम्ही खूप लेट झोपलोय। आणि मला 4-5 गोष्टी त्याच्या आधी आजचा ऑफकोर्स तुम्हाला समजलं असेल, आजचा व्हिडिओ मराठीत आहे। बट डोंट वरी, जे माझे नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स आहेत जे आमचा व्हिडिओ बघतात आणि त्यांना कळत नाही मी काय बोलते त्यांना कळत नाही मी काय बोलते, तर त्यांच्यासाठी मी खाली सबटायटल नक्कीच लिहेन। तर आणि मध्ये मध्ये आम्ही थोडंसं हिंदीमध्ये पण बोलू कारण की प्रांजल मराठीमध्ये तेवढासा अजून फ्लुएंट नाही आहे। त्या काय आहे, तुला वॉशरूमला झालंय का? पीस कसला? हा, तर मग त्यामुळे मग आम्ही मध्ये मध्ये हिंदीमध्ये पण बोलू। सो त्याच्यानंतर मग प्रांजलला मी तुला काहीतरी गोष्टी सांगितल्यात, तर प्रांजल ते आणायला जाणार आहे आणि तोपर्यंत मी सगळं पूजेचं सगळं आवरणार आहे कारण की देऊळ माझं जे आहे देवाचं ते थोडंसं म्हणजे खराब असं नाही म्हणत, पण धूळ वगैरे लागली आहे, थोडं असं मी साफ नाही केलं, एकदम इन डेप्थ साफ नाही केलंय, तर मी ती आज करणार आहे। आणि काल मी एका इंडियन शॉपमध्ये गेलेले, तिकडून मला खूप काय काय छान कपडे वगैरे असं मिळालंय, तर मी ते पण लावणार आहे। आणि तू का एवढा सिरियस आहेस? हे काय शी पीस गप बस। तर चला मग आता जावा तुम्ही। सो गाइज, हे मंदिर आहे आणि इकडे मी थोडंसं चेंजेस करणार आहे। चेंजेस इन द सेन्स, जी ती ओढणी मी जी खाली हंतरली आहे ती धुवायला टाकून मी एक नवीन कपडा आणला आहे देवाचा, पिवळ्या कलरचा आहे, तो मी इथे हंतरणार आहे आणि मग त्याच्यावर परत देव ठेवणार आहे। देवाला पण मी स्वच्छ आंघोळ घालणार आहे। सो हरतालिकाची पूजा असते ती म्हणतात की ती तिच्या मैत्रिणीबरोबर केली जाते, म्हणजे पार्वती तिची मैत्रीण आणि शंकर आणि गणपती अशी मिळून ती पूजा केली जाते। माझ्याकडे आता तिची मैत्रिणीची तर ही नाही आहे, म्हणजे मूर्ती नाही आहे, तर मी ChatGPTला विचारलं कारण की माझ्याकडे आता कोणच नसतं, आई सुद्धा गावी गेली, त्यामुळे तिचं नेटवर्क फोन वगैरे काहीच लागत नाही आहे। सो मी ChatGPTला विचारलं, तर तिथे असं लिहिलं होतं की तुम्ही तिची मैत्रीण काही ठेवू शकतात, एक विडा ठेवू शकतात, ते पान आणि विडा ठेवतो ना आपण, तसं ठेवू शकतात, किंवा एक फूल देखील ठेवू शकतात। तर मी विचार केला इथे फुलाचे ते असे असं गुच्छा मिळतो, तर मी त्या गुच्छाला तिची मैत्रीण मांडणार आहे। आणि पार्वती मी ही बनवणार आहे, म्हणजे ते कळस आपण बनवतो ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये, तसं बनवून मुखोटा वगैरे लावून मी बनवणार आहे। आणि शंकराची तर पिंडी माझ्याकडे आहेच आणि गणपती देखील आहे, तो मी तसं ठेवून मी पूजा करणार आहे। आणि प्रांजलच्या साईडमध्ये थोडीशी पूजा वेगळी असते, त्यांच्याकडे मैत्रीण म्हणजे आपल्या कोकणामध्ये तर मैत्रीण आणि पार्वती असे ठेवतात, पण इकडे त्यांच्याकडे तर असं काही नसतं, फक्त पार्वती शंकर आणि गणपतीची पूजा केली जाते। तर मी दोन्ही साईडची पूजा करणार आहे मिक्समध्ये, असं काही फारसा डिफरन्स नाही आहे, थोडासाच डिफरन्स आहे की ते लोक पार्वतीची मैत्रीण ठेवत नाही, आपण पार्वतीची मैत्रीण ठेवतो, बस एवढाच फरक आहे, बाकी तर काही नाही आहे। आणि अजून एक असतं की कोकणामध्ये जे म्हणजे नवीन सुना असतात त्यांना त्यांची सासू ओसा देते, तर आता माझी सासू तर कोकणातली नाही आहे, सो मी ओसा तर घेऊ शकत नाही, पण ठीक आहे, पण नेक्स्ट टाइम जर मी इंडियामध्ये जाईन तर माझी आई बोलली तर मी तुला ओसा देईन म्हणून, तर तसं पण चालेल। ओसा घेणं हे मला खूप आवडतं, म्हणजे मी जेव्हा बघायची तर मला खूप आवडायचं, सो मी मम्मीला सांगितलं की तू दे, मला काय फरक पडतोय। सो एनिवेज मी खूप मिस करते ते सगळे कोकणातलं फन अँड ऑल, पण लेट्स सी। आणि बघू आता प्रांजलला मी थोडेफार काहीतरी साहित्य घ्यायला पाठवले आहेत, साहित्य म्हणजे ते असं काय मिळत नाही, पण फूल परत फळं हे सगळं घ्यायला पाठवलं। आणि देवीचा श्रृंगारमध्ये पण तेल वगैरे, कंगी, आरसा आणि काजळ हे सगळं। सो बघूया, आता मी पूजा करते, सो लेट्स सी। ओके प्रांजल, तुला वैक्यूम पण मारायचा है? मारतो मी। इतनी छान दिखते। तुझे क्या लगता है कि मेरे को वो जो मैंने ये बनाई है गौरी की सखी पार्वती माँ की, तो उसमें मैं कुछ ऐसे स्वस्तिक वगैरह डालूं क्या उनके ऊपर? ऐसा नहीं ना अच्छा लगेगा स्वस्तिक? नहीं, ऐसी ठीक है ना। ठीक है ना, हल्दी कुमकुम लगा दूंगी। हाँ बस फिर चल अभी मैं ये सब चीजें समेटती हूँ, हो तो गया है सब। ती गोड दिसते माझी गौरी।
वेळ लागला सजवायला पण ठीक आहे. मला जरा अजून छान काहीतरी, आता वेळ नाहीये आपल्याला, काम पण करायचंय. तुझ्या मम्मीनी पण दिलंय पण हे आता त्याच्या डोक्यावर बसत नाहीये. माझ्या सासूनी असं क्यूट मुकुट दिलेलं कृष्णासाठी, पण मी त्याला आता कपडे आणि हार घातले तर तो असं पूर्ण पॅक झालाय. त्यामुळे मी आता हे गणपती दिवशी घालेन. गणपती जेव्हा येणार आहेत तेव्हा मी हे सजवेन त्याला ह्याच्याने. माझ्या सासूनी खूप छान छान दिलंय. हे बघ, हे त्याचे अलंकार आणि मग हा अजून एक ड्रेस, मग त्याची बासुरी वगैरे पण दिली आहे त्यांनी मला. आणि हा दुसरा हार दिलाय छोटूसा. आणि काय दिलंय, हे बासुरी भी तो दिली तरी मम्माने. उसी के अंदर होगी. हा ही बघा, त्याची बासुरी खूप छान दिलंय, पण ते मला सजवता येत नाहीये किंवा वेळ नाही मिळत आहे असं म्हणू शकतो. सुन ना, तू वैक्यूम लगा के दे ना मेरे को इधर एटलीस्ट, क्योंकि फिर मेरे को पोंछ के वहां पे थोड़ी सी रंगोली निकालनी है. अच्छा ठीक है, बस 1 मिनट रुको फिर. थैंक यू थैंक यू. तो मैं अभी फिलहाल के लिए मैं उसमें रखती हूँ. आता पण मी मस्त माझ्या कृष्णाला सजवलंय, पण मी ते तुम्हाला पूर्ण असं नंतर रिव्हील करेन की मी किती छान सजवलंय सगळं. मला त्या इंडियन, सॉरी मशीन चालू त्यामुळे आवाज येतोय, पण मला ते इंडियन स्टोर मधून पितांबरी पण लकीली भेटली, तर मला आज खूप मजा येते खरं सांगू तर. कारण की ऍक्च्युअल मध्ये असं वाटतंय की पूजा होते घरी प्रॉपरली, कारण की ते घरी नाही का पारंपरिक पितांबरी यूज करायची आणि मग ते भांडी आणि देव घासून काढायची. माझ्या गावी तर असं फुल प्रॉपर एवढी भांडी असतात ती आम्ही असे घासतो, माझी आई किंवा कोणी पण ज्यांना इच्छा असेल करायची ते करतात. तर असं मला ते फील येते की मी आता तसा वास पितांबरीचा आणि मी अशी भांडी घासते तसं असं वाटतं की हा आज खरंच म्हणजे पूजा आहे अशी मस्त वेगळी. कारण की माझ्याकडे हे भांड, हे माझ्या आईने मला लग्नात दिलं होतं आणि हे भांड माझ्याकडून केव्हापासून पडलं आणि पूर्ण काळं पडलं होतं. तर मग मला ते असं आता ते कलश करायचं आहे ना, तर मी ह्या भांड्यामध्ये मी ते प्रॉपर नारळ वगैरे ठेवून तो कलश करणार आहे. तर मला ते चांगलं घासून असं चकचकीत करायचं आहे. सो बरं झालं लकीली मला ते मिळालं. आणि माझ्याकडे जास्त भांडी नाही आहे तांब्याची, माझ्याकडे फक्त हे आहे, हे आहे आणि हे आहे आणि पूर्ण मसाला दाणी आहे, ती पण अशी काळी पडते, तर ती किती पण ते घासून जात नव्हती. तर मी खूप त्यात काल जेव्हा गेलेली एवढी खुश झाली मी पितांबरी बघून. असंच होतं जेव्हा बाहेर देशात असतो ना आपण, तेव्हा असं काही छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला दिसल्या, आपण जेव्हा खुश होतो. हे असं इंडियामध्ये पितांबरी बघून हा ठीक आहे काय मिळेल कुठे पण, तसं इथे नाहीये. खूप कष्ट करावे लागतात काही पण गोष्ट मिळण्यासाठी. मी हे जे शॉप आहे हे माझ्या घरापासून 40 मिनिट्स वॉक आहे आणि आम्ही असेच वॉक करत करत गेलो. नशीब आम्हाला काल वेळ मिळाला. जनरली आमची खूप घाई असते प्रत्येक वेळेस, कधी पण काय करायचं असेल तर. कारण की पूजा करायची जी पारंपरिक जे साहित्य माझ्याकडे घरी नसतं म्हणजे कसं सवय नाही मला अजून. तर आणि असा विचार केला की अरे आज पूजा करायची आहे, तर असं पारंपरिक प्रमाणे तर ती पटकन अशी होणार नाही. जसं इंडियामध्ये कसं काय बाबा हा करायची पूजा खालून सगळं मिळतं, तसं नाहीये इथे. तुम्हाला जर पूजा करायची असेल प्रॉपर तर तुम्हाला म्हणजे आधी खूप प्लॅनिंग करा, मग ते घेऊन या, असं करून तुम्ही ती करू शकता. स्पॉन्टेनियस काही नाही होत इथे, असा सगळा भाग आहे. मी जेव्हा घरी असायची ना तेव्हा मी माझ्या आईला अशीच मदत करायची पूजामध्ये. मला खूप मजा येते पूजा करायला, छान वाटतं. घरी एन्व्हायरमेंट खूप प्लेझेंट असतं, वाईब खूप प्लेझेंट असते. मी जस्ट चेक करते की हे काम करत. आणि आय एम व्हेरी सॉरी, माझ्या किचनची लाईट एकदम घाणेरडी आहे. UK मध्ये असाच प्रॉब्लेम आहे, लाईट अशीच डल असते. मला तर खूप चीड येते ह्या लाईटची.
एनिवेज मला स्वतःला दिसत नाही हे चकचकीत झालंय, मला माहिती नाही तुम्हाला दिसतंय की नाही, बट असं काळं ठिक्कर पडलं होतं ते मस्तच छान झालंय. मी खूप खुश आहे फायनली. तर अशीच मी बाकीची पण भांडी घासून घेते. ओके, सगळी तयारी झाली की मी तुम्हाला एकदा नक्की दाखवेन की मी तयारी कशी केली आणि मी स्वतःची पण तयारी करणार आहे. आता मला कामं करायचे त्यामुळे मी अशी नुसतं साधा ड्रेस आणि नुसते आंघोळ करून हेअर क्लिप लावून अशी उभी आहे कामाला, कारण की माझ्याच्यानंतर दुसरं काम पण आहे. सो येस, म्हणजे त्याचा मस्त वॅक्यूम मारून घेतोय सगळीकडे. हे आपण सेटिंग चेंज करूया. मला ना हे आवडत नाहीये इथे आहे ते देवाच्या बाजूला. हाँ ये अभी के लिए मैं उधर रख दो ताकि तुम्हारे को ये खाली रहेगा. हाँ चलेगा, पर वो गिर तो नहीं जाएगा? वहां पे रखेंगे तो शायद खुलेंगे ना, थोड़ा एयर भी लगेगा फिर. तूने इधर किया? हाँ वो हो गया. थँक यू. तर हे बघा, हे पूर्ण माझं मंदिर आहे. मी आधी दाखवलेलं, थोडंसं ऑफ वाटत होतं कारण की थोडं मळकट झालं होतं. मळकट म्हणजे ती जी ओढणी होती ना ती डल होती. आता हे जो मी काल कापड आणलंय येल्लो कलरचं, हे खूप मस्त ब्राईट आहे, त्यामुळे थोडंसं ब्राईट वाटतंय मला, पण खूप प्रसन्न वाटतंय. आणि हे बघा मी किती छान देवी बनवली, किती छान दिसते माझी देवी, किती गोड दिसतेय. आणि मी ह्याला ऍज अ तिची मैत्रीण म्हणून पूजणार आहे. आज हरतालिकाचं तेच महत्व असतं. पार्वती, शंकर, गणपती आणि पार्वतीची मैत्रीण असं चौघांना पूजा करायची असते. तर माझ्याकडे 2 मूर्त्या नव्हत्या म्हणून मी ही एक देवी बनवली आहे. ही ऍक्च्युली अशी मार्गशीर्षला बनवतात, पण मी विचार केला देवी देवी असते, सो मी बनवली आहे नारळ आणि तोच कलश ठेवून वगैरे. आणि हा शंकर, गणपती, पार्वतीची मैत्रीण आणि हा मी त्याला तिचं श्रृंगाराचं सामान ठेवलं आहे. मला 5 गोष्टी मिळाल्या, मी 5 ठेवल्या. नंतर हा कृष्ण बघा, मी त्याला छान कपडे आणि हार घातला आहे, माझ्या सासूबाईंनी दिलं मला. नंतर हे दूध ठेवलंय प्रसादासाठी. हा देवाचा दिवा, हा गौरी आज हरतालिका त्याचा दिवा आहे. इथे देवाला पाणी, हे घंटी आहे आणि हे सगळे माझे देव. हे मी जेव्हा इथे आली होती तेव्हा मी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केलं होतं, तेव्हा माझ्याकडे लक्ष्मीचं काही फोटो किंवा काही नव्हतं, सो मी लक्ष्मी ड्रॉ केली होती आणि तिला मी पूजलं होतं, तर ती अजूनही आहे माझ्याकडे. आणि हा मी क्लोथ त्याच्या खाली ठेवला आहे. आणि हे सगळं मला डेली सामान लागतं देवाची पूजा करायला. आणि हळदी कुंकू आणि हे धूप, अगरबत्ती दाखवत नाही मी. आणि हे मी 5 प्रकाराची हे ठेवली आहेत, फळं ठेवली आहेत. मला 4च प्रकार मिळाले, पण 5 ठेवायचे असतात म्हणून मी 2 केळी ठेवली आहेत. हे स्वस्तिक काढले आणि रांगोळी सुद्धा काढली आहे. तर अशा प्रकारे मी माझी पूजा पूर्ण रेडी केली आहे हरतालिकाची. आता मी पटकन रेडी होते आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी कशी दिसतेय. तर आम्ही दोघं आता मस्त छान रेडी झालो आहोत. मी अशी छानशी अशी साडी घातली आहे आणि ही साडी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की जेव्हा प्रांजल पहिल्यांदा जॉबला लागला होता तेव्हा त्यांनी मला ही साडी घेतली होती. तर आज हरतालिका आहे आणि आज नवऱ्यांचा डे म्हणजे आपण नवऱ्यांसाठी पूजा करतो, उपवास धरतो. तर आजचा दिवस पण स्पेशल आणि ही साडी पण स्पेशल आहे. सो किती वर्ष झाली असेल या साडीला? तुला जॉब कधी लागला पहिल्यांदा? मला वाटतं 6-7 वर्ष. 2022. सॉरी 6-7 वर्ष झालं, जास्तच झाली. किती 22 आणि आता 3-4 वर्षात झाली आहे. तर मला ही साडी खूप आवडते. मला पहिल्या जेव्हा पाहिली तेव्हाच मी घेतली, तेव्हा मला खूप आवडली. आणि माझा नवरा किती छान आणि सुंदर आणि छान, बिचारा खूप थकलाय, मला खूप अतिशय मदत केली आहे. पूर्ण घर साफ केलंय त्याने, पूर्ण घर पसारा आवरला आहे. सगळं मी असं कपडे काढून ठेवले होते, साडी आणि दागिने, हे सगळं त्याने असं मस्त घर लावलंय, वॉशरूम साफ केलंय, मला खूप मदत केली. मी फक्त पूजेचं सगळं आवरून ठेवलं. मांडली आहे मी पूजा, खूप मस्त मांडली आहे. आणि जे अवेलेबल होतं त्यामध्ये मी पूजा केली आहे. सो प्लीज डोंट जज, कारण की मी UK मध्ये राहते आणि इथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल नसतात, तरी बहुतेक गोष्टी आम्हाला मिळाल्या आहेत. तशी आम्ही खूप मनापासून पूजा केली आहे. तर चला बघूया कशी करतो पूजा. आता पूजा चालू करूया.
जरा पदर खोचते कारण की मला जरा हँडी राहायचं. ओके. तर सर्वात आधी तर देवाला हळदी कुंकू लावलं आणि नंतर फुलं पण वाहिली. नंतर दिवा लावला आणि मग शेवटी धूपबत्ती दाखवून ही पूजा संपूर्ण झाली. आय नो ही पूजा करण्यापेक्षा याचे प्रिपरेशन खूप जास्त होते, बट आम्हा दोघांना तर खूप मजा आली. तर अशी आमची पूजा छानपैकी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतोय कारण की आम्ही खूप थकलो. सकाळपासून आम्ही नुसतं भागादौडीत चालू आहे आणि आता मी खिचडी बनवली आहे, तर ती मी खिचडी खाणार साबुदाण्याची आणि थोडासा आराम करणार आणि आम्हाला थोडं काम पण करायचं आहे, तर मग ते काम पण संपवणार आहे आणि मग थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी उपवास पण सोडू. उपवास सोडायचा का? संध्याकाळी थोडं उपवास पण सोडू कारण की खूप काम झाल्यामुळे जमत नाही एवढं. होप यू एन्जॉयड आवर व्हिडिओ. ऑलराइट, लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. मराठीत बोलायचं आहे. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा. बाय. ओके, आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो आहे आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, सो सी यू. बाय.